नमस्कार रसिका श्रोते हो, मी रेश्मा. झाडाला प्रथम पालवी फुटते, मग ते बहरतं, त्याला कळ्या येतात. एक एक कळी उमलून फूल होऊन सुगंध चोहीकडे पसरवते, आनंद देते. तद्वतच कवितेचं मनाला अगोदर विचारांची पालवी फुटते, मग ते खुलतं, त्यातून एक भावकळी उमलते आणि काव्यफूल जन्म घेतं, जे सुगंध पसरवतं जगण्याचा. हाच सुगंध अनुभवण्यासाठी आपण उत्सव भाव या काव्य मालिकेअंतर्गत डॉक्टर अरुणा ढेरे यांच्या भावस्पर्शी आणि तात्विक कवितांचा आस्वाद घेतो आहोत. आज आपण ऐकणार आहोत या काव्य मालिकेचा भाग 15वा. सादरीकरण मयुरी शिदोरे, मनोज आहेर. तांत्रिक सहाय्य विशाल गांगर्डे. निर्मिती साहित्य उत्सव परिवार. तर ऐकूयात उत्सव भाव भाग 15वा. कवितेचं शीर्षक माझ्याजवळ प्रेम. स्वतःपुरतीच स्वतःला रचणारी माणसे झेपावतात मिळेल त्या संधीकडे. स्वतःपुरतीच स्वतःला रचणारी माणसे झेपावतात मिळेल त्या संधीकडे. सुळे काढलेल्या इच्छांवासून पण त्यांना वाढायचे नसते मातीत रुजून. कधी कधी माणसाला स्वतःपेक्षाही दुसऱ्याचा जीव जपावासा वाटतो. कधी कधी माणसाला स्वतःपेक्षाही दुसऱ्याचा जीव जपावासा वाटतो. यावर विश्वास नसतो त्यांचा. स्पर्धेपलीकडचे आनंद ठाऊक नसतात त्यांना. नको असतात जीव लावण्याने येणारी बंधने. कोवळ्या संकल्पांनी हाती धरलेली निष्पाप स्वप्ने त्यांना खुळी वाटतात. रक्ताला चटावलेली माणसे वापरतात सगळ्या मूलभूत विकारांची शस्त्रे. रक्ताला चटावलेली माणसे वापरतात सगळ्या मूलभूत विकारांची शस्त्रे आणि युद्ध खेळतात अखंड, श्वासा इतक्या सहजपणे आणि अटळपणे. मी मात्र स्वीकारू शकत नाही अजून मृत्यूचे पर्यायहीन असणे. मी मात्र स्वीकारू शकत नाही अजून मृत्यूचे पर्यायहीन असणे. नाही ठरवू शकत जन्माचे भविष्य आणि धरू शकत नाही जीवनाच्या मर्मावर विषारी नेम. कारण त्यांच्याजवळ युद्ध आहे, माझ्याजवळ प्रेम. एकीकडे पराकोटीचा द्वेष, तिरस्कार आणि हिंसा, तर दुसरीकडे प्रेम, शांती, करुणा आणि अहिंसा. हे द्वंद्व मानवी जीवनात नेहमीच सुरू असतं. अशातही माणसाला निर्णय घ्यायचा असतो मी कुठल्या पक्षाचा. कारण हा पक्ष ठरवल्याशिवाय त्याचं अस्तित्व सिद्ध होत नाही, त्याचं जगणंही सरळ होत नाही. कठीण असलं तरी ही भूमिका त्याला निश्चितपणे घ्यावीच लागते, तो प्रेमाच्या बाजूने की युद्धाच्या बाजूने. कवयित्री डॉक्टर अरुणा ढेरे यांनी आपल्या माझ्याजवळ प्रेम या कवितेतून आपला म्हणून एक दृष्टिकोन, आपली म्हणून एक निश्चित भूमिका मांडलेली आहे आणि त्या योगे सध्याच्या वास्तवाचं जळजळीत असं चित्र त्यांनी आपल्या समोर उभं केलंय. जग युद्धाच्या खाईत लोटलं गेलंय. जरुरी नाही की हे युद्ध फक्त दारुगोळ्याचं असेल. हे युद्ध धर्म, जात, लिंग, प्रांत, भाषा, नानाविध कारणांनी सुरू आहे. त्याचं रणांगण मोठं विलक्षण आहे. हे रणांगण परस्परांना ओरखडे देतं, परस्परांना जखमी करतं, एकमेकांवर हल्ले करतं. स्वतःचा अहंभाव कुरवाळण्यासाठी, स्वतःचं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी माणूस दुसऱ्याची रेषा पुसू पाहतो, दुसऱ्याचं अस्तित्व मिटवू पाहतो, परस्परांवर हल्ले करतो आणि यातूनच समाजात एक दुही माजते, एक विषमता तयार होते. याच विषमतेवर कवयित्री कटाक्ष करते. तिला हे युद्ध पाहवत नाही, सोसवत नाही. खरं तर मानवी मनातील इच्छा हा एक गुणधर्म, पण या इच्छेचं विकृतीकरण होतं तेव्हा वासना जन्माला येते. ही वासना दुसऱ्यांना नख लावण्यासाठी असते, ओरबाडण्यासाठी असते. ते भौतिक सुख असेल किंवा अन्य काही, पण सगळं माझंच असावं ही भावना त्यामागे असते. कवयित्रीला हे अजिबात मान्य नाही, कारण प्रेमानं जग जिंकणाऱ्यांच्या पक्षातली ती आहे. युद्धानं
जीत आणि हार निश्चित होते असं काही लोक समजतात, परंतु अतोनात अशी हानी करून नंतर आलेलं जिंकणं हे काही कामाचं नसतं, ते अर्थहीन असतं. हेच तर कवयित्रीला दाखवायचं आहे. प्रेमाने जिंकलेलं जग हे शांतीनं भरलेलं असतं, अहिंसेनं परिपूर्ण असतं, ते कल्याणकारी आणि करुणामय असतं. हीच शिकवण भारतीय संस्कृतीतील गौतम बुद्ध, महावीर, जैन, प्रभू श्री रामचंद्र आणि श्रीकृष्णानं सुद्धा दिलेलं आहे. जगातील सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आजही चिरंतर राहिलं ते केवळ यामुळेच की याच मातीतून करुणा, शांती, ममता या मूल्यांची जोपासना केली गेली, त्याचं शिकवण दिलं गेलं. कवयित्री या परंपरेची पाईक आहे आणि म्हणूनच जगातील युद्धाच्या बाजूने नव्हे तर ती प्रेमाच्या बाजूने उभी आहे. प्रेमच माणसाला माणसाशी जोडतं, त्याच्यातलं नातं भक्कम करतं आणि या नात्याच्या गुंफण्यातूनच अखेर समाज उभा राहतो. हा समाजच मानवाला त्याचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी उपयोगी ठरणार. नाहीतर मग पशु आणि माणूस यांच्यातील सीमारेषा युद्धामुळे, हिंसेमुळे, परस्परांच्या द्वेषामुळे पुसट होत जाणार आणि शेवटी माणूस हा पशु आहे हेच आपण सिद्ध करणार. हे सिद्ध करायचं नसेल, पशुहून भिन्न अशी मानवी समाजरचना आहे, मानवी अस्तित्व आहे हे दाखवून द्यायचं असेल, जगणं समृद्ध आणि सौंदर्यपूर्ण करायचं असेल तर प्रेमाशिवाय पर्याय नाही. म्हणून कवयित्री मोठ्या अभिमानानं सांगते की तुमच्याकडे जर युद्ध आहे तर माझ्याकडे प्रेम आहे आणि हे प्रेमच मला विश्वात विजेता म्हणून उभं करणार आहे. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 ह्या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.